पोलिसांच्या काळ्या कोठडीच्या अंधारातलं भयानक वास्तव कधीच तुमच्या आमच्या समोर बाहेर येत नाही, कारण तिथं कोणी ना साक्षीदार असतो ना तिथल्या चार भिंतींना कान. परंतु तामिळनाडूतल्या एका महिला कॉन्स्टेबलच्या साक्षीनं जे समोर आलंय ते मन सुन्न करणारं होतच, पण या व्यवस्थेवरील जो काळा डाग आहे तो आणखीन गडद करणारं ठरलं. कोरोनामध्ये ठरवून दिलेल्या वेळेपेक्षा जास्त काळ मोबाईलचं दुकान उघडं ठेवलं म्हणून बाप लेकाला मारहाण करून अटक करण्यात आली आणि त्यानंतर त्या कोठडीत जी मारहाण झाली त्याच्यात त्या दोघांचाही मृत्यू झाला. सुरुवातीला स्थानिक पोलिसांकडून या प्रकरणात तपास झाला, मात्र नंतर ते प्रकरण मद्रास उच्च न्यायालयाच्या आदेशानं CBI कडे गेलं. नुकताच या प्रकरणात मदुराईच्या न्यायालयाने निकाल देत एकूण 10 पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांना दोषी ठरवलं असून त्यातील एकाचा आधीच मृत्यू झालाय, तर इतर 9 पोलिसांना थेट फाशीची शिक्षा सुनावली. एकाच प्रकरणात एकाच वेळी 9 पोलिसांना थेट फाशीची शिक्षा ही भारताच्या इतिहासातील एक दुर्मिळ घटना असून पोलिसांवरील अविश्वासाचा जो डाग आहे तो आणखीन गडद करणारा आहे. ज्या प्रकरणात 9 पोलिसांना फाशीची शिक्षा देण्यात आली आहे त्यात सर्वात महत्वाची साक्ष ठरली ती एका महिला कॉन्स्टेबल रेवतीची. कोरोना काळात तामिळनाडूच्या साथनकुलम पोलीस ठाण्याच्या हद्दीत काय घडलं, ज्या बापलेकाला पोलिसांनी मारहाण केली, कोठडीत मृत्यू झाला, त्यांचा एवढा मोठा काय गुन्हा होता, मारहाण झालेल्या रात्री पोलीस ठाण्यात रेवतीनं काय पाहिलं, आपल्याच वरिष्ठांच्या विरोधात साक्ष देताना रेवतीला काय काय दबाव झुगारावे लागले, काय काय दबाव सहन करावे लागले, मदुराईच्या न्यायालयाने काय निकाल दिलाय, त्याच रेवतीच्या धाडसाची स्टोरी मी सांगणार आहे. तुम्ही अजूनही आपलं story.com चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा. 19 जून 2020 कोरोना नियमाचे उल्लंघन केलं म्हणून तामिळनाडूच्या तितीकुडी जिल्ह्याच्या सतानकुलम पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका मोबाईल दुकान चालवणारे P. जयराज आणि J. बेनिक्स या दोघा बापलेकांना पोलिसांनी अटक केलं आणि त्यांना नंतर पोलीस कोठडीत बेदम मारहाण केली. पोलिसांच्या या मारहाणीत अगदी दुसऱ्या 2च दिवसात 22 जूनला बेनिक्सचा तर 23 जूनला जयराज यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मृत्यूनंतर केलेल्या शवविच्छेदन अहवालात अतिरिक्त रक्तस्राव हे कारण नमूद करण्यात आलं होतं. या प्रकरणात सुरुवातीला स्थानिक पोलिसांकडून तपास करण्यात आला, मात्र यातील गुंतागुंत लक्षात घेता मद्रास उच्च न्यायालयाने याचा तपास CBI कडे सोपविण्याचे आदेश दिले. CBI कडून मदुराईच्या न्यायालयात जे आरोपपत्र दाखल केलं त्यात पोलीस कोठडीतील अमानुष छळाचा सविस्तर तपशील दिला आणि त्याच आधार घेत न्यायालयाने 10 पोलिसांना रेवतीच्या साक्षीनं दुहेरी फाशीची शिक्षा सुनावत मृतांच्या कुटुंबाला 1,40,00,000ची नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिलेत. बापलेकाच्या पोलीस कोठडीतील मृत्यूला अखेर 6 वर्षांनी न्याय मिळाला, परंतु त्यात खरा टर्निंग पॉइंट ठरला तो म्हणजे त्याच पोलीस ठाण्यात हेड कॉन्स्टेबल म्हणून काम करणाऱ्या रेवती संतोष कुमार यांच्या साक्षीचा. सुरुवातीला हे प्रकरण अनेक वेळा दाबण्याचे प्रयत्न करण्यात आले आणि रेवतीला तिच्या कुटुंबासह संपवून टाकण्याच्या धमक्या देण्यात आल्या, मात्र रेवतीनं न्यायालयात त्यांच्या 2 मुलींच्या सुरक्षितेची आणि नोकरीची हमी मागून जे सत्य सांगितलं. त्या रेवतीच्या साक्षीनुसार 19 जून 2020 रोजी संतकुलम पोलीस ठाण्यात जे घडलं ते पोलिसांचा सगळा क्रूरतेचा कळस बाहेर आला. रेवतीनं न्यायालयात सांगितलं की मी रात्री 8:30च्या सुमारास पोलीस ठाण्याला पोहोचले. त्याच क्षणी मला आतून किंकाळ्या आणि रडण्याचे आवाज ऐकू येत होते. कोणीतरी ओरडत होतं, आई दुखतंय, मला सोडा, मी काहीही चुकीचं केलं नाही. त्याच आवाजासोबत सब इन्स्पेक्टर बालकृष्णन यांचाही आवाज ऐकू येत होता. स्टेशनमध्ये गोंधळ घालण्याची तुमची हिंमत कशी झाली? तुम्ही कुठले मर्द आहात? असा सवाल या आवाजातून माझ्या कानावर आला. त्यानंतर मी तिथं जेव्हा पाहिलं तेव्हा माझ्या लक्षात आलं पोलिसांनी जयराज आणि बेनिक्स यांना रक्तबंबाळ होईपर्यंत मारहाण केली आहे, बापलेकाच्या गुप्तांगावर फटके मारलेत. बालकृष्णन यांच्यासोबत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी दारू पिऊन पुन्हा पुन्हा मारहाण केली आहे. ज्यावेळेस दोघेही बापलेक अर्धमेले झाले त्यावेळेस मी सहानुभूतीपोटी जयराज यांना कॉफी देण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्या पोलिसांनी हिसकावून घेत ती कॉफी फेकून दिली. नंतर दोघांचेही कपडे काढून
त्यांचे हात बांधण्यात आले. ती क्रूरता मला पाहणं अशक्य झाल्यानं मी तिथून निघून गेले. रेवतीची ही साक्ष ऐकून मदुराईच्या न्यायालयाचे न्यायदंडाधिकारी MS भारती दासन स्तब्ध झाले आणि त्यांनी एकूण 10 पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांना या प्रकरणात दोषी ठरवत दुहेरी फाशीची शिक्षा म्हणजेच मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली. पोलिसांच्याच साक्षीमुळे पोलिसांनाच फाशीची शिक्षा मिळणं ही दुर्मिळात दुर्मिळ घटना समजली जात असून भारताच्या न्यायालयीन इतिहासात एक मोठा निर्णय झाल्याचं बोललं जात आहे. पोलीस कोठडीत होणारे मृत्यू हा या पोलीस प्रशासनाच्या कामगिरीवरील एक मोठा काळा डाग नेहमीच राहिला आहे. मात्र त्यांच्या विरोधात कोणीही साक्ष द्यायला तयार नसतं, किंबहुना तिथं कोणी साक्षीदारच नसतो. पोलीस ठाण्याच्या 4 भिंतींना कानं नसतात म्हणून अशी प्रकरणं कधीच समोर आली नाहीत. परंतु पोलीस व्यवस्थेतीलच एका जिगरबाज कर्तृत्ववान महिलेच्या धाडसानं हे कांड समोर आलं. 2 मुलींची आई असलेल्या रेवती संतोष कुमार यांनी खऱ्या अर्थाने 6 वर्षांनी एका सर्वसामान्य कामगार असलेल्या बापलेकांना न्याय मिळवून दिलाय. ज्यामध्ये 10 आरोपींना फाशीची शिक्षा झाली. त्यातला एक आरोपी विशेष उपनिरीक्षक पॉल दुराईचा 2020 मध्येच खटला सुरू असताना कोरोनामुळे मृत्यू झाला. तर पोलीस निरीक्षक S श्रीधर, पोलीस उपनिरीक्षक P रघु गणेश, पोलीस उपनिरीक्षक K बालकृष्णन, हेड कॉन्स्टेबल मध्ये S मुरुगन, A समीदुराई, कॉन्स्टेबल मध्ये M मथुराज, S चल्लदुराई, X थॉमस फ्रान्सिस आणि S वेलुमुतू यांचा समावेश आहे. रेवतीच्या साक्षीमुळं या 9 पोलिसांना फाशीची शिक्षा आता मिळणार आहे. रेवतीने केलेल्या धाडसाचं आणि कर्तव्याशी प्रामाणिक राहिल्यामुळे ज्या बापलेकांना न्याय मिळालाय त्या कामामुळे तिचं देशभरातून कौतुक होतंय. तर ज्या काळ्या कोठडीतलं अंधारातलं भयंकर वास्तव समोर येऊन पोलिसांनाच फाशीची शिक्षा मिळणं म्हणजे या व्यवस्थेला विचार करायला भाग पडल्याचं दिसतंय. तुम्हाला काय वाटतं एकंदरीत या सगळ्या घटनेत? रेवतीसारखे अजूनही माणुसकी शिल्लक असणारे धाडसी कर्तृत्ववान व्यक्ती पोलिसी प्रशासनात जिवंत आहेत. त्यामुळेच ही न्यायाची आशा कुठेतरी जिवंत आहे का? कोठडीतील या भयानक वास्तवावर इथल्या व्यवस्थेने विचार करायला हवा का? आपलं मत जरूर लिहा आणि रेवतीच्या धाडसाला एक मानाचा मुजरा आपण सारे करूया.